गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी मी आज बनवत होते कस्टर्ड आणि पहिल्यांदाच बनवत होते मी, या अगोदर कधीच बनवलं नाही। तर त्यासाठी मी इथे 5 प्रकारची फळं घेतलेली आहेत। सगळ्यात अगोदर मी डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ॲपल सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। छान बारीक पुडी करून घेतलेले आहेत मी, कारण भरपूर जणांसाठी बनवत होते। त्यानंतर असं बाहेर बसूनच, म्हणजे बाहेर मुलं खेळत होती, साईडला मुलं आहेत केरळची वगैरे, तर ती पण दररोज आरतीला येत आहेत। तर मग ती अगोदरच आली होती संध्याकाळची, छान इथे मोकळी जागा आहे तर श्रवणसोबत खेळायला। मग त्यांच्यासोबत मी पण बसले माझे फळं कापत। किवी पण मी सोलून बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर इथे घरात येऊन एक पीच घेतलं, पीचसुद्धा बारीक चिरून घेतलं, त्यामधली बी काढून घेतली। केळी घेतली 2 आणि केळी बारीक चिरून टाकलेली आहेत। दूध घेतलं तापायला, दूध जवळपास 1 ते 1.5 लिटर मी घेतलेलं आहे, ते तापायला ठेवलं आणि इथे वाटीमध्ये थोडंसं वेगळं दूध काढून घेतलं, त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकलं आणि ते छान मिक्स करून घेतलं। यामध्ये गुठळ्या अजिबात ठेवलेल्या नाहीत, एकदम छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा। तर त्यानंतर इथे दूध गरम होईपर्यंत मी माझी बाकीची सुद्धा फळं कापून घेतलेली आहेत। केळी वगैरे कापायची राहिली होती तर ती छान बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत सर्व ह्याच्या। त्यानंतर इकडे दूध गरम झालेलं आहे, दुधामध्ये मी पाहिजे तेवढी साखर टाकली। साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। तर त्या दुधामध्ये साखर टाकली, साखर परत विरघळू दिली पूर्णपणे आणि त्याला एक उकळी फुटेपर्यंत छान शिजवून घेतलं। त्यानंतर आपण जे हे कस्टर्ड केलेलं आहे, कस्टर्ड मिल्क तयार केलेलं आहे, ते ह्या दुधामध्ये आता टाकायचं आहे आणि ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे। हे कस्टर्ड मिल्क टाकताना आपल्याला छान ढवळत राहायचं आहे, 5 मिनिटं ह्याला असंच ढवळून घेतच शिजवून घ्यायचं आहे, कारण जर तसंच सोडलं तर मग त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात किंवा मग खाली लागण्याची सुद्धा शक्यता असते। एक 4 ते 5 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही शिजायला। बघू शकता एकदम छान घट्ट झालेलं आहे। कस्टर्ड मिल्क टाकलं की लगेच आपलं हे जे दूध आहे ते घट्ट झालेलं आहे। तर हे झालं आपलं कस्टर्ड मिल्क तयार। त्यानंतर एका बाउलमध्ये हे मी तयार केलेलं आपलं कस्टर्ड मिल्क काढलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार कुठलीही फळं टाकू शकतो बारीक चिरून। त्यानंतर मी इथे 5 प्रकारची टाकलेली आहेत, मी अगोदर जसं म्हटलं तसं। केळी टाकलेली आहेत, किवी, डाळिंबाचे दाणे काढून टाकलेले आहेत, ॲपल बारीक चिरून आणि पीच बारीक चिरून टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे हे फळं मी त्याच्यामध्ये टाकले चिरून, छान सजवून घेतलेलं, त्याला मिक्स नाही केलं मी, असंच ठेवलं वरतूनच, कारण बाप्पांना प्रसाद दाखवायचा होता। तर थोडंसं एका साईडला मिक्स करून दाखवते मी फक्त। त्यानंतर आपल्या बाप्पांसमोर घेऊन गेले मी, दुबईचे आपले बाप्पा आहेत हे। तर इथे मी अगोदर मंडल काढलेलं आहे खाली, कारण कालच एक व्हिडिओ बघितला होता मी, खाली मंडल काढतात आणि नंतर मग त्यावरती प्रसाद ठेवतात। मग तसंच मंडल काढलं मी अगोदर, त्यावरती प्रसाद ठेवला, बाप्पांना दाखवला आणि नंतर मग आपली आरती होते सुरू। तर अगोदर मी प्रसाद दाखवलेला आहे आणि हे आहेत आपले दुबईचे गणपती बाप्पा। जसं की एक अगोदर मी व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे। एवढं छान वाटत आहे दुबईमध्ये आपल्या गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करताना। 10 दिवस कसे जातात ना काहीच कळत नाही। 10 दिवस संध्याकाळी कुणी ना कुणी येत राहतं, आरतीला येतात आणि यावर्षी तर साईडला केरळ कर्नाटकची मंडळी आहेत, त्यांनासुद्धा माहिती झालं की इथे गणपती असतो, तर ते दररोज काही ना काही जेवायला बनवून घेऊन येत आहेत। आरतीसुद्धा एकदम जल्लोषात होत आहे। काही जर चूकभूल झाली असेल तर बाप्पांनी पोटात घ्यावी आणि सगळ्यांना गणपती बाप्पांच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।